आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, स्वानंदीला कामावरनं काढून टाक. अशी मुलगी आपल्या आयुष्यात नकोच. मॉम ऐक ना, मी आता जे काही म्हणणार आहे ते शांतपणे ऐक आणि प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू आता मगासपासून स्वानंदीबद्दल जे काही बोलतेस ते आई म्हणून योग्य आहे, पण या सगळ्या सिच्युएशनचा एक बाई म्हणून विचार कर. मॉम, स्वानंदीवर अत्याचार झालाय. ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, रादर ती आत्ता कोणत्या परिस्थितीतून जाते हे आपण समजून घ्यायला नको का ग? आता तिच्याबरोबर जे काही झालं ते कोइन्सिडेंटली आपल्या पार्टीत झालं. त्याच्यामुळे माझ्यावर, आपल्या स्टाफवर, पोलिसांना संशय होता फक्त. पण पोलिसांना प्रूफ मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला सोडून दिलं ना. सुशील आणि डॅड, माझ्या मनात स्वानंदीविषयी अजिबात राग नाहीये. खरंच एक माणूस म्हणून यापूर्वी सुद्धा मी तिचं चांगलं चिंतलंय आणि इथून पुढे सुद्धा तिचं चांगलं चिंतणार आहे. खरंच. आणि या सगळ्यात काय महत्वाचं आहे मग, मी सुखरूप घरी परत आलोय आणि थँक्यू. तुम्ही इतक्या गोड पद्धतीने माझं स्वागत केलं त्यासाठी. पण सॉरी, मी जाऊन झोपू का ग? 3 दिवस जेलमध्ये नीट डोळ्याला डोळाही लागला नाहीये माझा. जाऊन तू आराम कर आणि झोप. गुड नाईट डॅड. गुड नाईट. सुजितराव, जरा माझ्या रूम मध्ये या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अजिबात नाही. आज आपल्याला महत्वाचं एवढंच आहे की सुजित परत आला. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते उद्या बोला. आता त्याला जाऊन आराम करू द्या, झोपू द्या त्याला. जा सुजित, तू जाऊन आराम कर. ठीक आहे, तुझा आराम कर, पण उद्या सकाळी लवकर उठ. प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. काय मीडिया आणि लोकांचे बरेच प्रश्न आहेत, आपणच उत्तर द्यायची आहेत त्याला. ओके डॅड, थँक्स. इथे आहे का कुणी? मला कुणी सांगणार आहे का अजून मी इथे का आहे? त्या सुजितला, रमेशला सोडून दिलं आणि मला ठेवलं इथे का? ओ हवालदार, कुणी ऐकताय का माझं म्हणणं? कुणी आहे का इथे की गेले सगळे सोडून? काय आवाज आहे? गप्प बस. नाही गप्प बसणार मी. तुम्ही रमेशला सोडलं, सुजितला सोडलं, मला का ठेवलंय अजून इथे? मी सांगते मी काही नाही केलंय. की तुम्ही आता मला बलात्काराच्या आरोपाखाली इथे ठेवणार आहे? तोंड बंद ठेव. नाही तोंड बंद ठेवणार मी. कालपासून सांगते तुम्हाला, एक कॉल करू द्या. तुम्ही करूच देत नाहीयेत मला एक कॉल. तुम्ही मला असं इथे इल्लीगल नाही ठेवू शकत. मॅम, मी मीडियामध्ये जाईन, तुम्हाला एक्सपोज करेन. तुम्ही अजून मला नाही ओळखत. पूर्ण ओळखते ग मी तुला. आणि मीडियात तेव्हाच जाशील ना जेव्हा इथून सुटशील. आणि तोंडही तेव्हाच उघडशील जेव्हा तोंड उघडायची ताकद असेल. गप्प बस, नाही तर आता इतकं सुजवेन ना तोंड. बोलणं सोड, जेवता येणार नाही. गप्प बस. हो अंबिका मॅम, तुम्ही मला कितीही घाबरवलं ना तरी मी गप्पा बसणार नाही, कळलं तुम्हाला? संचिता आहे मी, संचिता. स्वानंदी, तू काळजी करू नको ना. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. स्वानंदी, होप सोडू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस. दिस इज नॉट ओव्हर. मॅडम, पुढचा प्लॅन काय असेल आपला? प्लॅन म्हणजे? माझ्या गुन्हेगाराला शोधायचंय ना.
म्हणून तपास कुठल्या दिशेने करणार आहोत आपण? मॅडम, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही माझ्या गुन्हेगाराला शोधाल आणि मला न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे मला. म्हणून विचारतीये, पुढची स्टेप काय असेल तुमची, आणि तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? नेक्स्ट प्लॅन म्हणजे आपल्याला तुझ्या केसचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करायला लागेल. काही लूप होल्स राहिलेत का तेही पाहावं लागेल. सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा चेक करावं लागेल. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खोलीच्या आतमध्ये काय झालंय ते आपल्याला माहिती नाहीये, फक्त खोलीच्या बाहेरचं फुटेज आहे. त्यामुळे त्या खोलीच्या आत काय झालंय ची काहीच कल्पना नाहीये आणि कोणी धड सांगतही नाहीये. त्यामुळे सगळ्यांची स्टेटमेंट्स एकत्र करून त्याचा सिक्वेन्स लावून नवीन काही मिळतंय का ते पाहावं लागेल. बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. मीही एकदा शांत बसते आणि विचार करते. कदाचित मलाही काहीतरी आठवेल. आपण माझ्या गुन्हेगाराला नक्की शोधून काढू. स्वानंदी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती किती पॉझिटिव्हली विचार करतेस तू. तुझ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुझा हा पॉझिटिव्ह अप्रोच बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय. मॅडम, आता माझ्याकडे फक्त पॉझिटिव्हिटीच आहे. तीही जर काढून टाकली ना, माझ्यासमोर फक्त अंधार राहील. आणि आता मला अंधार नकोय. मला माझा गुन्हेगार हवाय. मॅडम, इथून पुढे मला माझ्या बाळाचं भविष्य घडवायचंय. म्हणून मी इथून पुढे पॉझिटिव्हच विचार करणार आहे, कारण त्यातनच काहीतरी घडेल असं मला वाटतंय. साहेबांना तुम्ही आल्याचं कळवलंय. साहेब येतच असतील तोपर्यंत चहा घ्या. हे काय आलेच. बसा बसा बसा. काय म्हणे, चहा नाश्ता झाला की नाही त्यांचा? हो साहेब. काय आपले पत्रकार सगळे उन्हातानातून फिरत असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं नाही का? बरोबर. तिथे का उभा आहेस तू? तिथे येऊन बस. नाही साहेब, तुम्ही करा सुरू. मी ते काही नाही. ह्या पत्रकार परिषदेमध्ये मला तू हवा आहेस तेव्हा इथे येऊन बस. ये लवकर ये. बरं, सुरू करूया. गेले काही दिवस जो विषय सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, म्हणजे ज्याच्यावर विरोधक लोक मोठे मोठे प्रश्न विचारतायत आणि तुमच्यातल्या काही लोकांना ह्याबद्दल कुतूहल आहे, त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. तर हा आमचा मुलगा सुजित. तुम्ही त्याला ओळखत असालच. काल रात्रीच लॉकअपमधनं घरी आलेत. खासदार सरपोतदारांचा मुलगा अतिप्रसंगाच्या केसमध्ये अडकलाय म्हटल्यानंतर अनेक